सभ्य, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व हरपलं अशा शब्दात माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाबद्दल सुशीलकुमार शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांनी आयुष्यभर समाजकारण, सहकार आणि विकासाच्या माध्यमातून सोलापूरसाठी मोठं योगदान दिलं। त्यांनी केलेलं कार्य कोणालाही विसरता येणार नाही। त्यांच्या निधनानं सोलापूरनं एक सभ्य, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्व गमावलं आहे अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत गंगाधरपंत कुचन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। सुशीलकुमार शिंदे म्हणाले की सकाळी बिपिनभाई पटेल यांच्याकडून गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाची माहिती मिळाली आणि अत्यंत दुःख झालं। कुचन साहेब हे कमी शिकलेले असले तरी अत्यंत विद्वान, हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या खिशात नेहमी एक छोटी डायरी असायची। त्या डायरीत ते देशातील घडामोडी, उद्योग क्षेत्र, अर्थकारण, सामाजिक परिस्थिती आणि विविध विषयांची आकडेवारी तसंच नोंदी ठेवत असत। देशात काय सुरू आहे, कोणत्या क्षेत्रात काय बदल होत आहेत याचा त्यांचा सखोल अभ्यास होता। आजच्या अनेक लोकप्रतिनिधींमध्ये असा अभ्यासूपणा क्वचितच दिसून येतो असंही त्यांनी सांगितलं। गंगाधरपंत कुचन यांनी बँका, सूतगिरण्या, रुग्णालये, सहकार क्षेत्र, फेडरेशन तसंच विडी कामगारांसाठी पहिल्यांदाच घरकुल योजना राबवण्यासारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प उभे केले। त्यांनी सहकार क्षेत्रात अनेकांना मार्गदर्शन केलं। त्यांनी केलेलं कार्य अजरामर आहे असे गौरवोद्गारही सुशीलकुमार शिंदे यांनी काढले। मी मंत्री असताना अनेकदा त्यांच्याकडे जात असे। आमच्यात राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या विषयांवर चर्चा व्हायची। त्यांचे विचार अतिशय सभ्य आणि प्रामाणिक होते। सोलापूरच्या राजकीय इतिहासात त्यांची आठवण कायम राहील। सभ्य आणि प्रामाणिक खासदार म्हणून गंगाधरपंत कुचन यांची ओळख होती। त्यांचं आपल्यातून जाणं ही सोलापूरसाठी मोठी हानी आहे असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली।